नमस्कार मित्रांनो, मी एक दारूड आहे. आजचा दिवस दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे. सगळ्यांना भारतातील एएच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा. किशोरभाऊंना विशेष शुभेच्छा. त्यांचा डबल वार असतो तसा डबल धमाका आहे. आज स्थापना दिवस आहे आणि त्यांचा प्रॉपर डे आहे 5वा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी कशासाठी येतो हा प्रश्न कायम मी स्वतःला विचारला पाहिजे. हे माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं. अर्थात त्याचं पालन मी कायम करतो असं नाही, पण प्रयत्न तसा असतो. स्वतः मद्यमुक्त राहिला आणि इतर जे दारूनी पीडित आहेत किंवा ए मध्ये आलेले आहेत त्यांना माझ्या अनुभवातनं मदत करायला, हे एवढंच माझं मोटिव्ह आणि पर्पज असलं पाहिजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये यायच्यासाठी. नवीन बांधव आहे त्याच्यामुळे भारताचा इतिहास मला शेअर करायला सांगितलेला आहे एचा. त्याच्या आधी एचीच मुळात सुरुवात कशी झाली ते अगदी 2 मिनिटात शेअर करतो. आपले सहसंस्थापक बिल डब्ल्यू यांना ते ॲडमिट असताना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विलियम डी सिल्कवर्थ यांनी हा आजार सांगितला. मन सांगतं थोडी पी आणि शरीरात असा काहीतरी रासायनिक बदल झालेला असतो की आणखीन प्यावीच लागते, ज्याला तेव्हा सम सॉर्ट ऑफ ॲलर्जी असं व्याख्या त्या डॉक्टरनी केली होती. आणि अंतिम परिणाम अकाली मृत्यू, वेडेपण. हे एकूण आपण मद्यपाशाबाबत शेअर करतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर हे थोडीशी प्यायला जातो याबाबत आणखीन मी जेव्हा स्वतःचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की थोडीशी पिण्याबाबत देखील माझा कंट्रोल नाही. कधी प्यायची, कुठे प्यायची, केव्हा प्यायची, कुठची प्यायची, हेही कंट्रोल माझे गेलेले. म्हणजे जरी मी थोडीशी पिऊन राहू शकलो असतो, ॲलर्जी पार्ट माझ्यात नसता तरी मी माझ्या आयुष्याची वाट लावली असते. माझ्या बाबतीत मी सांगेन, कारण घरात पाहुणे असतील, नाही जायला पाहिजे, मी प्यायला जायचो. बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, नाही जायला पाहिजे, मी प्यायला जायचो. की थोडीशी पितो आणि मग तो ॲलर्जी पार्ट ॲक्टिवेट होऊन मी एवढी प्यायचो की मी हॉस्पिटलमध्ये पोचायचोच नाही. घरात पाहुणे आहेत, आत्ता आलो, थोडी पिऊन येतो, 2 पेग, 1 पेग, आलोच नाही परत. पाहुणे वाट बघून निघून गेले. दुसऱ्याच्या लग्नाला गेलो, पंगत बसते, आलोच, पटकन आलो, पंगत झाली, नवरदेव नवरी जेवून घरी पोचले म्हणजे त्यांच्या हॉलवरती आलो तोपर्यंत दुसऱ्या कोणाचं तरी लग्न दुसऱ्या दिवशी चालू झालेलं. हा जो प्रॉब्लेम आहे की ॲलर्जी ही केवळ माझ्या मद्यपाशाची एक व्याख्या नाही, तर कधी प्यायची, कुठे प्यायची, कशी प्यायची ही व्याख्या मी घालवलेली. कारण दारू पुढे मी शक्तिहीन झालेलो. मला प्यायलाच पाहिजे. टेन्शन आलं प्यायला पाहिजे, आनंद झाला प्यायला पाहिजे, दुःख झालं प्यायला पाहिजे, पाहुणे आले, पाहुणे बघून अरे वा वाटलं प्यायला पाहिजे, नको तो माणूस दिसला, अरे हा कुठं सकाळ सकाळी दिसला, प्यायला पाहिजे. तर या सगळ्या प्रॉब्लेममधनं मी माझ्या ओळखीचे जेवढे हे सभासद आहेत, अगदी सेम नसेल तरी तत्सम, याच प्रवासातनं आपले सहसंस्थापक गेले. त्यांना डॉक्टर विलियम डी सिल्कवर्थनी आजार सांगितला. प्रयत्न करता 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 त्यांना हे लक्षात आलं की जेव्हा ते दुसऱ्या दारुड्याबरोबर बोलतात आणि आपली स्टोरी सांगतात तेव्हा ते स्वतः दारूपासून लांब राहतात. ते प्रयत्न करत राहिले, बऱ्याच दारुड्यांशी बोलले, पण कोणी दारूपासून कायमस्वरूपी लांब राहीना. शेवटी आपले जे दुसरे सहसंस्थापक आहेत डॉक्टर बॉब यांना ते भेटले आणि त्यांच्याशी बोलले आणि ते जिवंत असे स्टोर सोबत राहिले. आपले सहसंस्थापक बिल डब्ल्यू सोबत राहिले. म्हणून आपला स्थापना दिवस त्या दिवसापासून दुसरे सहसंस्थापक सोबत राहिले तेव्हापासून आपण 10 जून 1935 एचा जागतिक स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो म्हणा, कृतज्ञता व्यक्त करतो म्हणा. भारतात ए कालांतराने आली. 1935 मध्ये अमेरिकेत एची स्थापना झाली. भारतात ए कालांतराने आली. चार्ली एम हे कॅनडाचे नागरिक, त्यांना भारतामध्ये सेन्सर बोर्डमध्ये नोकरी मिळाली आणि त्यामुळे त्यांना इथे यायचं होतं. आपलं जे बेसिक टेक्स्ट म्हणतो आपण, बिग बुक, ह्याच्यामध्ये बिल लिहितात. मी आता शेअर करताना पण सांगितलं की बिल यांना सगळ्यात पहिले लक्षात काय आलं, हॉस्पिटलमध्ये होते ते जेव्हा ते सोबर राहिले पहिला दिवस त्यांचा, त्यांना हे लक्षात आलं की दुसऱ्या दारुड्याशी बोलल्यानंतर त्यांना बळ मिळतं सोबर राहायला. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं आहे की
माझी गॅरंटी दारूपासून आजच्या दिवस लांब राहायची. इतर मी बरेच उपाय करीन, कार्यक्रमांनी सांगितले ते करीन, पण सगळ्यात 100% गॅरंटी कशात आहे? जेव्हा मी दुसऱ्या एका दारुड्याबरोबर हा कार्यक्रम त्याच्याबरोबर कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गॅरंटी असते की त्या दिवशी मी सोबर राहीन. म्हणून जेव्हा चार्ली एम भारतात यायचं त्यांचं नक्की ठरलं तेव्हा त्यांनी GSO न्यूयॉर्क इथे संपर्क साधला की मी इंडियात निघालोय आणि तिथे ए आहे का? ए नाही आहे हे कळल्यानंतर आता मी काय करू हा प्रश्न त्यांना होता की ए नाही आहे तिकडे, मग आता काय करू? तर इथे 2 मद्यपी स्त्रिया ट्रीटमेंट घेत होत्या डॉक्टरकडनं. मद्यपाशाची ट्रीटमेंट डॉक्टर्स ज्या पद्धतीने करतात त्याप्रमाणे डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेत होत्या. माझं स्मृती एवढी स्ट्रॉंग नाही आहे, शाळेपासून ते वांदे आहेत म्हणून पॉईंट मी सहसा शेअरिंगसाठी लिहून आणत नाही, पण माझा नाईलाज झाला. तर डॉक्टर डिनेटो यांच्याकडनं सिल्विया आणि सुपत्ती या दोघी जणी ट्रीटमेंट घेत होत्या आणि त्यांचा पत्ता चार्ली एम यांना तिथून देण्यात आला आणि त्यांना सांगितलं इंडियात गेलात, ते दिल्लीमध्ये येणार होते, तर दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही एचा कार्यक्रम त्यांच्याबरोबर करू शकता. काही आठवड्यातच मोजक्या दिवसात त्यांनी सिल्विया आणि सुपत्ती यांच्याशी संपर्क साधला. त्याचवेळी त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली की कोणाला दारू ही समस्या असेल तर त्यांनी संपर्क करा, या ठिकाणी ह्याच्यावर संपर्क करा. आता हा एक मोठा विषय आहे ज्याच्यावरती मी बरेच वेळा शेअर करतो की आपलं एक रूढी आहे आपल्याकडे 12 पायऱ्या सुधारण्याच्या 12 रूढी. आता जे नियमित सभा करतात त्यांना माहिती आहे, आत्ता मगाशी स्वप्नील यांनी वाचलं. तर 12 रूढी आणि 12 पायऱ्या, तसंच ए काय करते आणि ए काय करत नाही त्याच्यामध्ये आपली एक रूढी आणि ए काय करत नाही ह्याला धरून एक गोष्ट आहे की आपण प्रमोशन करत नाही. याचं ते मराठीत भाषांतर करताना आपण केलं की आपण जाहिरातबाजी करत नाही. जाहिरातबाजी आणि जाहिरात हा फरक समजायसाठी चार्ली एमनी दिलेली जाहिरात मी कायम उदाहरण देतो की चार्ली एम यांनी वृत्तपत्रात वर्तमानपत्रात जाहिरात दिली. जाहिरात देणं म्हणजे जाहिरातबाजी नाही, ही गोष्ट पहिले लक्षात घेतलं पाहिजे. आज मी स्वतः मध्ये आल्यापासून आपण वर्तमानपत्रात जाहिरात देत नाही. त्याचं एक कारण एक ओल्ड टायमरनी मला सांगितलं की आज पेपरात येईल, उद्या पेपर रद्दीत जाईल, ते पैसे आणि एफर्ट वाया जातात. ते ठीक आहे, पण जाहिरात देणं म्हणजे जाहिरातबाजी समजत असो आपण तर या अनुभवातनं आपण शिकायला पाहिजे. इतिहासातनं आपण शिकतो काय? मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो जेव्हा भारताच्या इतिहासावरती मी नवीन असताना 2009 का 2010 मध्ये मी भारताच्या इतिहासावरती रिव्हायवर ग्रुपमध्ये शेअर केलं. तेव्हा माझा होम ग्रुप होता. तर मी रिव्हायवर ग्रुपमध्ये शेअर केलं तेव्हा मी ओल्ड टायमर्सना भेटलो की मला इतिहासावरती शेअर करायचं आहे तर मला काहीतरी द्या, इन्फॉर्मेशन द्या. तेव्हा अशोक एन रिव्हायवर समूहाचे आहेत, त्यांनी मला सांगितलं की इतिहास कशासाठी माहीत पाहिजे. तर इतिहास कारण मला आपुलकी आहे की भारत देश माझा आहे तर मग देशाचा इतिहास मला माहीत करा असं वाटतं, कारण देश माझा आहे मला वाटतं. तसंच अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझी आहे हे जेव्हा मला वाटतं तेव्हा इतिहास काय, कशी आली बाबा, काय झालं, नेमकं कसं काय अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुरू झाली, आपोआप इच्छा होते माहीत करून घ्यायची. तर हे जेव्हा मी माहीत करत असतो म्हणजे काय करत असतो तर माझ्या तथाकथित रिकव्हरीमधले पूर्वज म्हणजे माझ्या वंशावळीतले पूर्वज नाही, माझ्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रवासातील माझे पूर्वज कसे होते, काय आले, काय केलं त्यांनी एसाठी. तर इतिहासातून मी शिकलो नाही तर काहीच उपयोग नाही, इतिहासाचा काही उपयोग नाही. आता थोडासा याच्यात फरक आहे. आमच्या अश्विन भाऊंनी सुरुवात केली. अश्विन भाऊ चांगलं काय झालं हे सांगतात आणि सांगतील. मी सहसा इतिहासात नेमकं चुकलं काय हे सांगून त्यातनं शिकायचा प्रयत्न करतो. प्रत्येकाची वृत्ती आहे, प्रत्येकाची पद्धत आहे. मगाशी सुनील पी आम्ही बाहेर गप्पा मारत होतो तेव्हा म्हणाले की प्रत्येकाची विषयाकडे बघण्याची वृत्ती आहे. मी 4थी पायरी जेव्हा घेतली तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या चुका, माझे दोष जेव्हा मी इतिहासात बघितले तेव्हा मला सुधारायला मदत झाली. त्यामुळे मी सहसा इतिहासाकडे आपल्या याच्या सुद्धा चुकलं काय असं बघत बघत शिकायचा प्रयत्न करतो. छान तर झालेलंच आहे. तुम्ही जिथे जिथे सभा कराल तिथे हे मध्ये काय छान चाललंय तुम्हाला ऐकायला मिळेलच. आपण नेमके चुकलो कुठे, ज्याला ग्रुप इन्व्हेंटरी म्हणतात तशी हे जी इन्व्हेंटरी घेणं फार गरजेचं आहे इतिहास जाणून घेताना. एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट, तर
चार्ली एम यांनी पेपरात जाहिरात दिली की कोणाला दारूचा प्रॉब्लेम असेल तर येऊन संपर्क करा. बऱ्याच जणांनी त्यांना संपर्क केला. न्यूयॉर्क GSO मध्ये नोंद आहे फेब्रुवारी 1957 मध्ये दिल्लीमध्ये ग्रुप चालू झाला आणि त्याची नोंद GSO न्यूयॉर्कमध्ये आहे. फेब्रुवारीमध्ये ग्रुप चालू झाला तरी स्थापना दिवस आपण 5 मे 1957 धरतो. त्याचं कारण पुन्हा तेच मी आधी सांगितलं ते की बिल डब्ल्यू सोबर राहिले, त्याच्यानंतर डायरेक्ट डॉक्टर बॉबला नाही भेटले. बरेच दारुड्यांशी ते बोलले पण कोणताही दारुडा सोबर राहिला नाही पुढपर्यंत. त्यामुळे कंटिन्युअस सोबरायटी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये काउंट होते. मी आलो, आता मी बरेच वेळा गमतीत सांगतो की मी आलो त्याच्यानंतर मध्येच थांबलो परत आलो तर माझं सगळं भरून द्या नुकसान, म्हणजे माझे जास्त वर्ष धरतील. तर कंटिन्युअस सोबरायटी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये धरली जाते. त्यामुळे दिल्लीमध्ये फेलोशिप चालू झाली, ग्रुप चालू झाला पण तो चालू राहिला नाही. आणि त्यामुळे जो ग्रुप चालू राहिला कायमस्वरूपी पुढपर्यंत ती आपण स्थापना दिन आणि त्या ग्रुपचे जे सहसंस्थापक आहेत त्यांची सोबरायटीची डेट पकडून त्याचं स्थापना दिवस पकडून आपण फेलोशिपचा स्थापना दिवस पकडतो. तर जेव्हा चार्ली एमनी जाहिरात दिली तेव्हा मुंबईत शाळा मास्तर असलेले हॅरी एम यांना ती जाहिरात दिसली, ते गेले. आता बघा रेंज किती आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज द्यायची रेंज किती आहे. तर दिल्लीमध्ये बसलाय मेसेंजर आणि प्रॉस्पेक्ट कुठे आहे मुंबईमध्ये, तर दिल्लीचा मेसेज मुंबईला आला. त्याच्यासाठी आपण या इतिहासातनं शिकायला पाहिजे की 12 स्टेप करताना PI ॲक्टिव्हिटी करताना आपण काय प्रकारची करू शकतो, किती रेंज मिळाली पाहिजे, तेवढ्या लोकांपर्यंत मेसेज पोचला पाहिजे. अगदी छोटासा अनुभव सांगतो. आंतरसमूहामध्ये मीटिंगमध्ये आमची चर्चा चालू होती, बॅनर लावायचे का पोस्टर वाटायचे. आणि या चर्चेतनं मग एका मुद्द्यावर आम्ही आलो की हा करूया. तर हे का, ही चर्चा आवश्यक कशासाठी आहे, हा इतिहास जाणून घ्यायची इच्छा कशासाठी आहे. मी एक सांगत होतो, समोरचा सभासद दुसरं सांगत होता आणि मी नवीन होतो, अहंकारी, मी सांगतो तेच झालं पाहिजे, हा माझा हट्ट होता. एक ओल्ड टायमर म्हणाला मी बोलू का, चेअरपर्सननी त्याला सांगितलं बोला. आणि त्यांनी सांगितलं बॅनर लावल्यानंतर आम्हाला इतक्या वर्षात इतके कॉल आले, पोस्टर वाटल्यानंतर किंवा हँडबिल वाटल्यानंतर इतके कॉल आले. आणि मग त्या अँगलनी चर्चा झाली आणि मग निर्णय घेतला गेला. तर इतिहासातनं आपण काय कामाला आलं आणि काय कामाला आलं असतं पण आपण नीट आणू शकलो नाही हे माहीत करायला पाहिजे. तर हा एक इतिहास आहे जो आपण विचार करू शकतो की पेपरातली जाहिरात दिल्लीवरनं मुंबईला बघितली गेली, हॅरी एमनी ती जाहिरात बघितली, ते चार्ली एमला जाऊन भेटले आणि ते सोबर राहिले. मुंबईत येऊन ग्रुप स्थापन केला आणि तो आता फाउंडेशन ग्रुप म्हणून ओळखला जातो. माहीमला विक्टोरिया स्कूलमध्ये ना, विक्टोरिया स्कूलमध्ये माझ्या मते पहिली मीटिंग चालू झाली आणि तो फाउंडेशन ग्रुप म्हणून ओळखला जातो, जो अजूनही ग्रुप चालू आहे. तर अशी एची सुरुवात झाली. आता मी सुरुवातीला इतिहास पहिल्यापासून सांगितला त्याप्रमाणे सांगेन की 1939 साली आपलं बिग बुक प्रकाशन झालं. बिग बुक म्हणजे ज्याला आपण बेसिक टेक्स्ट म्हणतो. आपला जो रिकव्हरीचा कार्यक्रम, जेव्हा आता आपण एक ए सभासद दुसऱ्या ए सभासदाला अनुभवातून रिकव्हरीचा कार्यक्रम देतो, जेव्हा असे सभासद नव्हते असंख्य की हे एकमेकांना रिकव्हरीचा कार्यक्रम देऊ शकतील, तर मग एची माहिती ही जगापर्यंत कशी पोहोचणार. म्हणून त्या उद्देशाने हे पुस्तक, जे पहिले 100 लोक ज्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि मानसिक आणि शारीरिक आशाहीन असलेल्या अवस्थेतनं जे सुधारले, अशा लोकांच्या अनुभवातनं आणि त्यांना अनुभवातनं आलेल्या ज्ञानातनं हे पुस्तक जे छापलं गेलं बिग बुक, ते बिग बुक होतं. त्यानंतर वाटचाल करत पुढे जाताना हे लक्षात आलं की काही काही गोष्टी केल्याने एचं नुकसान होतंय आणि हे नुकसान लक्षात घेता रूढी तयार झाल्या. त्या रूढी देखील होत्या. म्हणजे भारतात ए आली तोपर्यंत बिग बुक होतं, एच्या पायऱ्या होत्या, एच्या रूढी होत्या. तरीसुद्धा बिल डब्ल्यू म्हणतात तसं की आपण अराजकाचे पुत्र आहोत. म्हणजे आपण सरळ काय करू शकत नाही. मी नाही म्हणत आहे, सहसंस्थापक म्हणाले, मी फक्त माझ्याबद्दल बोलतो. त्यामुळे आपण चुका करतच राहिलो. त्या आपण कशा केल्या, कशा शिकलो, त्यातनं कसा शिकायचा प्रयत्न केला, कसे अजूनही शिकू शकतो ते बघूया. तर ग्रुप चालू झाला. त्याच्यानंतर काय काय झालं इतिहासात
डॉक्टर गिल्डर म्हणून होते. त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सिमेन्स वॉर्डमध्ये मद्यपींसाठी बेड उपलब्ध केल्या. कसं आहे, आजही समाज दारुड्याकडे कसा बघतो, म्हणजे आजही मी आता बरेच वर्ष मध्ये येतोय आणि मी बऱ्याच नातेवाईकांना, मी स्वतः दारुडा आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगत नाही, मी एचा कार्यक्रम सरकवायचा प्रयत्न करतो. असंच की हितचिंतक पण निर्माण झाले पाहिजेत. ते या गोष्टीकडे आपण बरंच लक्ष देत नाही, ते मी शेअर करीन. त्यामुळे मी हितचिंतक निर्माण व्हावे म्हणून माझ्या नात्यात ज्यांना दारूचा प्रॉब्लेम नाही त्यांनाही एचा कार्यक्रम सरकवायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचं मत येत असतं, काय नाही रे, नाटकं आहेत, मस्ती आहे जाम, मजा करायला पाहिजे, कुटुंबाची चिंता नाही, हे आजही मत आहे. जेव्हा वैद्यकीय शास्त्राने देखील हा आजार आहे हे मान्य केलेलं आहे, तेव्हा देखील आजही समाजाचं मत तेच आहे. आणि त्यामुळे त्या काळात अल्कोहॉलिक पेशंटसाठी बेड असणं ही मोठी गोष्ट होती. आपल्याला ऐकताना असं वाटतं, हां, अल्कोहॉलिक पेशंटसाठी बेड त्यांनी उपलब्ध करून दिले डॉक्टर गिल्डरनी, हां ठीक आहे ना, ओके, कारण आता आपल्याकडे अल्कोहॉलिक वॉर्ड असतात हॉस्पिटल्समध्ये, त्यामुळे काही विशेष वाटत नाही. पण त्या काळात जेव्हा बेवडा हा नालायक, मजा मारणारा, अय्याश, फालतू माणूस, या गोष्टी या पद्धतीनेच बघितलं जायचं. त्या पद्धतीने एखाद्या दारुड्याला उपचार मिळावे आणि त्यासाठी वेगळी बेड त्याच्यासाठी असावी, हे एका हितचिंतक डॉक्टरनी करणं ही मोठी गोष्ट आहे. आता त्या इतिहासातनं आपण हे शिकायला पाहिजे की असे डॉक्टर मित्र आपण करत राहायला पाहिजे. आंतरसमूह जेव्हा जनमाहिती करतं तेव्हा स्थानिक डॉक्टर आहेत, कारण कधीही दारुडा किंवा दारुड्याचं कुटुंब, पहिले काय झालं, दारुड्याला पहिले साईड इफेक्ट असतात. मी वैद्यकीय आजारांबद्दल बोलायचा मला अधिकार नाही, बोलणार नाही, पण प्रॉब्लेम्स पहिले तो डॉक्टरकडेच जातो. फार वाताहत होईस्तोवर माझ्यासारखा तरी माणूस शाणा होत नाही की अरे काहीतरी मदत घ्यायला पाहिजे, तोपर्यंत मला काय प्रॉब्लेमच नाही, हे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे असे डॉक्टर आपले मित्र असतील तर आपण दारुड्यापर्यंत जास्त सकारात्मक दृष्ट्या आणि परिणामकारकतेने पोचू शकतो. हे या अनुभवातनं, जो अनुभव फार पूर्वी घडून गेलेला आहे, आपण शिकायला पाहिजे. हितचिंतक निर्माण होणं का गरजेचं आहे. बिल डब्ल्यू यांनी एक पॅम्पलेट लिहिलेलं आहे, बिईंग फ्रेंडली विथ आवर फ्रेंड्स. तर फ्रेंड्स कोणत्या पद्धतीचे, हे बिग बुकमध्ये देखील आपल्या प्रास्ताविकामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही धर्म, विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्राकडनं जर आमच्या कार्यक्रमाबाबत विचारपूस आली तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं आपल्या बिग बुकमध्ये प्रास्ताविकात लिहिलेलं आहे. त्यामुळे हितचिंतक निर्माण करणं देखील एच्या जनमाहितीचं एक काम असू शकतं. हे आपण या अनुभवातनं शिकायला पाहिजे. कारण डॉक्टर बालिगा यांनी तेव्हा त्या काळामध्ये अँबॅसिडर हॉटेलमध्ये एक डिनरचं आयोजन केलं होतं आणि त्या डिनरला सभासद आणि सगळे प्रतिथयश लोक मुंबईतले यांना आमंत्रण दिलं होतं की या काय करते ते तुम्हाला कळू देत. कसं आहे, सहसा डॉक्टर जे लोक धर्म मानतात, कुठचाही धर्म माना किंवा मानू नका असली सक्ती करत नाही, पण जे लोक धर्म मानतात ते धर्मगुरू, डॉक्टर, समाजसेवक, नेते यांचं पटकन ऐकतात. एखाद्या समाजसेवकांनी सांगितलं अरे तिकडे मध्ये जा, तुला फायदा होईल, मग आपण त्याला आपला मेसेज, जो केवळ आपला विशेषाधिकार आहे, आपल्या अनुभवातनं आपला मेसेज एखाद्या दारुड्याला देणं हा आपला विशेषाधिकार आहे, पण नंतर त्याच्यासाठी दारुडा मध्ये आला पाहिजे. तर त्यासाठी आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की हितचिंतक वाढायला पाहिजे. तर हे डॉक्टर बालिगा हितचिंतक होते, ज्यांनी अँबॅसिडर हॉटेलमध्ये एक डिनरचं आयोजन केलं आणि तिथे लोकांना आमंत्रित केलं. अर्थात त्यांनी फंडिंग पण ऑफर केलं, ला फंडिंग पण ऑफर केलं. पण मी मगाशी रूढींचा उल्लेख केला त्याप्रमाणे आपली 7वी रूढी सांगते की आपण बाहेरून मिळणारी आर्थिक मदत घेत नाही, तर आपण ती रिफ्यूज केली. हा एक आणखीन पुरावा आहे की आपल्याला रूढी, पायऱ्या सगळं आलं होतं आपल्याकडे. असं नाही की आपल्याला रूढी माहीतच नव्हत्या आपण जेव्हा भारतात सुरू केली. व्हॅलेरियन कार्डिनल ग्रेशियस, ख्रिश्चन धर्माचे जे धर्मगुरू, आता प्रत्येक देशात त्यांचे जे श्रेष्ठ असतात, त्यांनी 1962 साली सांगितलं, भारतभर शाळा आहेत, भारतभर चर्चच्या शाळा आहेत, त्यांनी सांगितलं की शाळेचे वर्ग च्या सभांना द्या. आजही आपल्या बहुतांश सभा ख्रिश्चन शाळांमध्ये होतात. म्हणजे आपण बिल डब्ल्यू सांगतात या हितचिंतकांची कृतज्ञता मानली पाहिजे, ते आपल्याला दारुड्यापर्यंत पोचायला मदत करतात. आपण सभा करतो ख्रिश्चन शाळांमध्ये, पण आपण त्यांना थँक्यू म्हणायला विसरतो. आपण फक्त
वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांना थँक्यू म्हणतो, बोलवतो, पुष्पगुच्छ देतो, थँक्यू, झालं काम फिनिश. आपण वीकेंड टू वीकेंड त्यांना भेटतो का? आठवड्यातनं एकदा ग्रुपचा कोणतरी, की कसे आहात, काय आहात, कोणी दारुडा तुमच्या माहितीत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. मी हे का सांगतोय, मी जेव्हा समूह पदाधिकारी होतो, मी माझा अनुभव सांगतोय, मी इतरांबद्दल टीका करत नाही. मी असंच वर्धापन दिनाला चर्चचे फादर होते, त्यांना भेटायला गेलो. ते म्हणाले, कोण आहेस तू? म्हटलं, मी त्या ग्रुपचा सेक्रेटरी आहे. कधीपासून येतो मीटिंगला? मी सांगितलं, एवढे 2, 4, 5 वर्ष झाली, बघितलं नाही मी तुला कधी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ज्या धर्मानी आम्हाला मदत म्हणून दारुड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जागा दिली, त्या व्यक्तीला भेटायला केवळ मी काम म्हणून गेलो होतो, की आता वर्धापन दिन आहे, ये बाबा पुष्पगुच्छ घे. तर हा इतिहास आपल्याला सांगतो की ज्यांनी आपल्याला एवढं दिलं की तुम्ही करा, इथे मीटिंग करा, त्यांच्याशी संपर्क आपण ठेवायला पाहिजे सातत्याने, ना की वेळ येईल तेव्हा, मूड येईल तेव्हा. हे इतिहासातनं आपण शिकायला पाहिजे. त्यानंतर 10 जून 1965 मध्ये भारताचं बरेच, तोपर्यंत 11 ग्रुप होते आणि त्या 11 ग्रुपनी मिळून ऑल इंडिया कन्व्हेन्शन केलं. हेचं कन्व्हेन्शन मी हे मध्ये आल्यापासून माझ्या डोक्यामध्ये, जोपर्यंत हे ज्ञान एखाद्या ओल्ड टायमरनी घातलं नाही तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये कन्व्हेन्शनचा इतिहास एकच होता, धमाल करणे. कन्व्हेन्शन आहे, जाने वाला क्या, अरे धमाल आहे, डान्स आहे, मजा आहे, हिल स्टेशन आहे. कन्व्हेन्शनचं पर्पज काय? कारण हा इतिहास लिहिलाय, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जागतिक पहिलं कन्व्हेन्शन झालं आणि त्याच्यानंतर याची वाढ झाली. असं काय झालं? असं का झालं हा विचार मी करायला पाहिजे. असं झालं कारण त्या कन्व्हेन्शनमध्ये जनमाहितीबाबत चर्चा झाली की कसं दारुड्यांपर्यंत पोहोचायचं, दारुड्यांपर्यंत मी कसा पोहोचू शकतो, याची चर्चा होते. मुंबईतल्या लोकांची आयडिया वेगळी असेल, बँगलोरच्या लोकांची आयडिया वेगळी असेल, दिल्लीच्या लोकांची आयडिया वेगळी असेल. दिल्लीचे लोक युनियन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत असतील, आपण पोहोचू शकत नाही. अशा वेळी कन्व्हेन्शनचा फायदा होतो. बरेच वेळा युनियन गव्हर्नमेंटकडनं मिळालेल्या परमिशन, आता व्हॉट्सॲप आहे, सोशल मीडिया जोरदार आहे, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, पण तेव्हा बाय पोस्ट तिथे मिळालेली परमिशन मुंबईला कळेस्तोवर की अरे ही परमिशन दिली आहे युनियन गव्हर्नमेंटनी, आपण हे करू शकतो. इतका वेळ जायचा. अशा वेळी कन्व्हेन्शन कामाला येतात की आम्ही ही परमिशन मिळवली, तुम्ही मिळवलेत का, तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. आम्ही जेव्हा महानगरपालिकेच्या शाळेत ग्रुप चालू करायचं ठरवलं तेव्हा इथून काय मदत होईना, दिल्लीला महानगरपालिकेच्या शाळेत एक मीटिंग होत होती, त्यांच्या परवानगीचं पत्र आम्हाला आलं. ते पत्र घेऊन आम्ही इथे शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो आणि ते काम झालं. तर अशा PI कन्व्हेन्शन्समध्ये किंवा कन्व्हेन्शन्समध्ये हे मोटिव्ह असलं पाहिजे माझं कन्व्हेन्शन. बाकी एन्जॉय करणं हे दुय्यम. माझ्यासारखा माणूस म्हणतो मजा आहे, हिल स्टेशन जाणे काय, चलो जाते. आणि नेमकं PI मीटिंग ज्या वेळेत असते त्यावेळेस मी हिल स्टेशन फिरत असतो. तिकडे तुम्ही मला काय पण करा, PIचं काम तुमचं आहे, आमचं नाही आहे. आज कोणीतरी कार्टून टाकलंय की सभासद वेगवेगळे कसे कॉन्ट्रीब्यूट करतात यामध्ये. त्याच्यात जो आयता गाडीत बसलेला असतो, बाकी सगळे हे सभासद ढकलत असतात, तो गाडीत आयता बसलेला मी नाही ना, हे मी या इतिहासातून बघायला पाहिजे. 1965 मध्ये 3 ग्रुप होते, 1967 मध्ये 11 ग्रुप होते. बघा 3 ते 11 आज होणं मोठी गोष्ट नाही आहे, कारण आपल्याकडे हे फेलोशिपचा बराच सपोर्ट आहे. पण तेव्हा 3 ते 11 होणं मोठी गोष्ट आहे, कारण फुटवर्क करायला सभासद नाहीत, धावपळ करायला सभासद नाहीत, मेसेज कॅरी करायला सभासद नाहीत. टॅबू आहे की ह्याला बेवडा म्हणून लोकांनी मला ओळखलं तर, ही भीती जास्त आहे. आज जरा आपण निर्धास्त झालोय, याचा एवढा प्रसार झालाय की आपण थोडे निर्धास्त झालोय, पण तेव्हा टॅबू नाही रे बाबा महिनी आहे का. अशा अवस्थेत 2 वर्षात 3 ते 11 होणं ही मोठी गोष्ट आहे. मग आपलं आज एची वाढ गावागावांमध्ये ठिकठिकाणी का होत नाही, आपण का कमी पडतो, हा प्रश्न आपल्याला या वाढीतून व्हायला पाहिजे. 1967 मध्ये जून महिन्यामध्ये हॅरी एम म्हणजे भारताचे को फाउंडर एचे त्यांचं देहांत झाला. त्याच्यानंतर झालेली एक गोष्ट शेअर करतो. तेव्हा इंटरग्रुप फॉर्म झालेला होता, समूहांनी ठरवून आंतरसमूहाची स्थापना केली होती की आंतरसमूह. हॅरी एम गेल्यानंतर पहिली गोष्ट काय झाली, सगळ्या सभासदांनी 11 समूहांनी सांगितलं हॅरी एम गेल्यानंतर इंटरग्रुप नको, तू तुझं बघ मी माझं बघतो, नाही पाहिजे. आपल्याकडे पहिली रूढी एकतेबद्दल आहे की हे आहे तर मी आहे, सगळे ग्रुप एकत्र आहेत तर आपण आहोत, सगळ्या भारतातली एकत्र आहे तर आपण आहोत. आणि पहिलं काय झालं, भारताचे सहसंस्थापक गेल्यानंतर की तू तेरा देख मग मेरा देखताय नाही म्हणताय.
अर्थात माझ्यासारखे भांडखोर सभासद असतात, त्याप्रमाणे सनदभाई आहेत, आमचे अश्विन भाऊ आहेत तसे शांत आणि मैत्री करणारे आमचे लालबहादूरजी सगळ्यात शांत सभासद मी म्हणतो येतला, तर ते आहेत, पंडित आहेत, आपी आहेत, ओल्ड टायमर्स आहेत असे शांत. त्यामुळे हे पुढे जाते. पुन्हा एकदा आंतरसमूहाची स्थापना झाली. म्हणजे हे संपत नाही, पण माझ्यासारखे सभासद भांडतात, काही सभासद तंगडी खेळतात. मी तंगडी खेळत नाही, मी भांडतो फक्त. तर असे करणारी असतात, पण दोन्ही प्रकारचे असतात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आंतरसमूहाची स्थापना झाली. 15 ऑगस्ट 1967 मध्ये पुन्हा एकदा आंतरसमूह सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना 4 किंवा जास्त समूह एका ठिकाणी असतील तर त्या पूर्ण प्रदेशातला क्षेत्रातलं काम कसं एकच करायचं यासाठी आंतरसमूह असतो. आंतरसमूहाच्या वरची सर्व्हिस बॉडी असते, त्याच्याबाबत सुद्धा बोलणार आहे, येतो तिथे. 67 नंतर 87 मध्ये जीएसओची स्थापना झाली. मी बरेच वेळा हा विचार करतो, ओल्ड टायमरनी याच्यावरती मी नंतर सनदभाईंशी बोलेन की नक्की 20 वर्ष का लागली जीएसओची स्थापना व्हायला, नक्की 20 वर्ष का लागली. कसं आहे, एचा प्रसार व्हायचा तर सर्व्हिस बॉडीची गरज असते. समूह क्षेत्रात काम करू शकतो, आंतरसमूह क्षेत्रात काम करतो. एरिया कमिटी अजून पत्ताच नाही आपला, डिस्ट्रिक्ट कमिटी, एरिया कमिटी नो पत्ता अभी तक. आपण इतिहासातनं काय शिकलो, 66वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय, पण स्ट्रक्चर अजून आपण युकेचं फॉलो करायचं का US फॉलो करायचं याची कबड्डी आपण खेळतोच आहोत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 20 वर्ष का लागली, ह्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. इतिहासातनं शिकायचं तर 20 वर्ष जीएसओ स्थापनेला का लागली. आता माझ्या कानावरती मला कंड्या पिकवण्यामध्ये मी 1 नंबर होतो, म्हणजे बरेच 1 नंबर असतील त्यातला एक होतो. कंड्या पिकवणं म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना आंग्ल भाषिक शब्द माहिती असेल त्याचा, गॉसिप. त्याच्यामुळे गॉसिप जे कानावर आले ते शेअर करतो. पुरावा नाही की केवळ आपले वांदे होते की आपल्याकडे इंग्लिश लिटरेचर होतं, इंग्लिश बिग बुक होतं, स्थानिक भाषेत आपल्याकडे वाङ्मय नव्हतं, कुठचंही लिटरेचर स्थानिक भाषेत नव्हतं आपल्याकडे. मराठी बिग बुक पाहिजे तर तिकडून कळलं तुमची जीएसओ नाही तर स्थानिक भाषेत वाङ्मय नाही, आणि म्हणून स्थानिक भाषेत वाङ्मय पाहिजे म्हणून आपण गरजेपोटी जीएसओची स्थापना केली. हे माझ्या कानावर आलेलं गॉसिप, सत्य आहे की नाही माहीत नाही, माहीत करून घ्या, नाही तर नक्की माहीत करून घ्या की 20 वर्ष का लागली जीएसओच्या स्थापनेला. एनिवे 87 साली जीएसओची स्थापना झाली, पण 92 मध्ये मराठी बिग बुक प्रकाशित झालं. आता झालं काय की हे भारतात आली आणि कानोकानी कार्यक्रम आला, कारण इंग्लिश सगळ्यांना येत नव्हतं. किती काळ गेल्यानंतर काय नुकसान होऊ शकतं हे शेअर करतो. मी अभ्यास केलेलं नुकसान, पुन्हा पुरावा नाही. हे आली भारतात 1957 मध्ये. मला थांबवा तुम्ही, माझा इतिहास खूप मोठा आहे. हे आली भारतात 1957 मध्ये. मराठी बिग बुक आलं 92 मध्ये. मधला कार्यक्रम आला इंग्लिशमध्ये. त्याच्यामुळे मला इंग्लिश येत आहे तर मी सांगेन तो कार्यक्रम. मुद्दा असा आहे की मला कळेल तो कार्यक्रम ना, मला इंग्लिश येतं म्हणजे कार्यक्रम कळतो असं नाही, तर मला कळेल तो कार्यक्रम मी देणार. आणि त्यामुळे कार्यक्रम डायल्यूट होऊन, काय म्हणतात त्याला, पाणी कमचा आहे तसा डायल्यूट होऊन कार्यक्रम जात असावा. मी पुन्हा म्हणेन जात असावा. कारण का, मराठी बिग बुक तर आलं पण त्याच्यामध्ये चुका होत्या आणि त्या चुका लक्षात यायला जवळपास 2000 सालाच्या पुढे जायला लागलं आपल्याला. एक चूक सांगतो जी माझ्या लक्षात आली आणि मी सातत्याने सांगत राहिलो. माझ्यामुळे भाषांतरात सुधारणा झाल्या असा मी म्हणत नाही, गैरसमज करून घेऊ नका. रिवायव्हरमध्ये मी जेव्हा रिवायव्हर ग्रुपचा सभासद होतो तेव्हा पद्धत काय होती की आमच्याकडे इंग्लिश पण हाऊ इट वर्क्स होतं, आमच्याकडे मराठी पण हे कसे घडते होतं. कोण वाचणार, तू वाचणार, काय वाचणार, इंग्लिश वाचणार, इंग्लिश वाच, मराठी वाचणार. आमच्याकडे सहसा मराठी वाचलं जायचं. एक दिवस एक सभासद म्हणाला मराठी येत नाही आणि सभासद नव्हते, इंग्लिश असेल तर मी वाचतो. मी त्याला इंग्लिश दिलं वाचायला. मी मीटिंग चेअर करत होतो आणि त्यांनी वाचायला घेतलं आणि 3 पर्टिनंट आयडियाज वरती आला. 3 पर्टिनंट आयडियाजमध्ये तो म्हणाला गॉड कुड अँड वुड इफ ही वॉज सॉट. फार महत्वाची गोष्ट आहे. गॉड कुड म्हणजे उच्च शक्ती, देवाला जे देव मानत नाहीत, पुन्हा सांगतो हे देव माना असा आग्रह धरत नाही, तुमच्या उच्च शक्तीची व्याख्या तुम्ही करू शकता. गॉड कुड, देवाला शक्य आहे, अँड वुड, तो करेल जर तुम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केलात तर. मराठी भाषांतर काय होतं, पुढच्या आठवड्यात कोणीतरी मराठी वाचलं. मराठी भाषांतर काय होतं, देवाची कृपा झाली आणि त्याची तशी इच्छा असल्यास तो आम्हाला यातून बाहेर काढेल. अरे मी वाचलं आणि म्हटलं देवाची इच्छा झाली म्हणजे, म्हटलं देवाची इच्छा नाही झाली तर मी दारू घेऊन मारायचं. मी चौकशी करायला सुरुवात केली की हे नेमकं लफडं काय.
मग एका ओल्ड टायमाने सांगितलं अरे एवढंच नाही बरंच काय काय अजून, आणि मग बरंच त्यांनी दाखवलं इथे हे इथे हे. पण हे का झालं? चूक कोणी केली? भाषांतर कोणी केलं? प्रकाशन कोणी केलं? तेव्हा GSOचा अध्यक्ष कोण होता? नॉट इम्पॉर्टंट. का झालं? कारण कार्यक्रमाचं सिरियसनेस, कार्यक्रमाचं गांभीर्य तेव्हाही नव्हतं. इतिहासातनं मी शिकायला पाहिजे की आज आहे का कार्यक्रमाचं गांभीर्य, आज आहे का, की काय एक्झॅक्ट कार्यक्रम काय आहे, नेमका कार्यक्रम काय आहे हे माहीत करून घ्यायची माझी इच्छा आहे का, तर मी चूक शोधून काढणार आहे. त्याच्यासाठी पंडित असायची गरज लागत नाही. पंडित आहेत ते सभासद आहेत, म्हणजे अभ्यासात पंडित असायची गरज लागत नाही. एनिवे, तर हा विचार करण्यासारखा विषय आहे की मराठी स्थानिक वाङ्मय उशिरा आलं, एवढा उशिरा आलं, आणि त्यानंतरही त्याच्यात चुका होत्या, आणि आपण त्या चुकांसकट ते आचरणात आणतो, पुरावा देतो. आत्तापर्यंत मी गॉसिप 2-3 सांगितलं, आता पुरावा देतो. मी एमध्ये आलो, माझ्या आधी एक सभासद एमध्ये आलेला, दुर्दैवाने थांबला नाही, पुन्हा काही काळाने आला. काही काळाने आल्यानंतर त्यांनी शेअर केलं, तेव्हा माझ्यावर देवाची कृपा झाली नव्हती, आता माझ्यावर देवाची कृपा झाली, आता मी टिकलोय. देवाची कृपा झाली आणि त्याची त्याची इच्छा असल्यास आम्ही त्यातून बाहेर येऊ. बाण आम्ही आला दारुड्याला. देवाला शक्य आहे, तू शोध घ्यायचा प्रयत्न केला नाही. हे जर त्याला कळलं असतं तर त्याला हे कळलं असतं तो कुठे चुकला, की देवाला शक्य आहे तुला याच्यातनं बाहेर काढायला, तू शोध घ्यायला चुकलाय. हे वाङ्मय एक्झॅक्ट. बिग बुक काय सांगतं की एक्झॅक्टली आम्ही ह्याच्यातनं कसे बाहेर आलो, जे आम्ही 100 जण स्त्री आणि पुरुष या असाध्य मानसिक आणि शारीरिक अवस्थेतनं बाहेर आलो, ते नेमके कसे बाहेर आलो हे तुम्हाला सांगण्याचं पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक सांगतं. त्यामुळे नेमके कसे आलो हे सांगितलेलं आहे. त्या नेमकेपणात जर चूक झाली तर बर्बादी झाली. तर बिग बुकची छपाई 1992 झाली. अर्थात जे चुकलं ते शेअर केलं, जे चांगलं आहे ते पण शेअर करतो. आपल्याकडे आज मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, बेंगाली, ओडिया, उर्दू, नेपाली, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू मध्ये बिग बुक उपलब्ध आहे. आणि अजून 2 बिग बुकचं भाषांतर झालेलं आहे, भाषांतर ओके झालेलं आहे, छपाई बाकी आहे. तर एवढ्या भाषांमध्ये आज बिग बुक आहे, हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे जसं चूक तसं बरोबर, छान. त्याच्यानंतर 22 नोव्हेंबर 1991 मध्ये 11वी जनरल सर्व्हिस कॉन्फरन्स झाली. तिथे आपले चार्टर अँड बायलॉज पास झाले. चार्टर अँड बायलॉज म्हणजे काय, तर देशामध्ये ए संबंधी काहीही कायदेशीर झालं तर आपण केवळ जनरल सर्व्हिस बोर्डला सगळे अधिकार दिलेले आहेत की ते ए साठी बोलतील. कुठचाही ग्रुप जाऊन हे मी ए साठी बोलणार, फक्त सगळे ग्रुप मिळून जनरल सर्व्हिस बोर्डला तो अधिकार देतात आणि ते ए साठी, भारतातले ए साठी ते बोलतात. काय बोलायचंय, कोणाशी बोलायचंय, ते ए तर्फे प्रतिनिधित्व भारताचं करायचं असेल तर ते बोलतात. त्याच्यासाठी चार्टर अँड बायलॉजची गरज. आता आपण जेव्हा ट्रस्ट फॉर्म करतो, मगाशी अश्विन भाऊंनी उल्लेख केला, तेव्हा हे आता त्या लेवलला पण गरज पडते, कारण त्याची एक रिक्वायरमेंट असते की तुमचे चार्टर बायलॉज असायला पाहिजे. ट्रस्टचं एक रिक्वायरमेंट असतं, त्यामुळे आता त्या लेवलला पण असतं. नाहीतर अदरवाईज आपलं जे सर्वाधिकार जनरल सर्व्हिस बोर्डकडे आहेत आपल्या, त्यांचा ते, म्हणून ते चार्टर अँड बायलॉज तेव्हा फॉर्म झाले 1991 मध्ये. पुढे महत्वाची गोष्ट, मी मगाशी व्हॅलेरियन कार्डिनल ग्रेशियस यांचं सांगितलं की त्यांनी ख्रिश्चन शाळांमध्ये आपल्याला जागा द्यायला सांगितलं. त्याप्रमाणे 5 ऑगस्ट 1997 मध्ये डेप्युटी कमिशनर म्युन्सिपाल्टीचे रत्नाकर गायकवाड यांनी 1 रुपयामध्ये मीटिंग, 1 रुपया पर मीटिंग याप्रमाणे आपल्याला वर्ग दिले. नंतर आपण ते घालवले. ह्याचा इतिहास माहीत करायला पाहिजे की आज का नाही 1 रुपयामध्ये आपल्याला मीटिंग का नाही आपल्याकडे, हे कुठे नेमकं आपण घालवलं हे आपण समजायला पाहिजे. कारण का आपण समजलो नाही तर आपण या चुका करत राहणार. आता बऱ्याचशा शाळा पण बंद आल्या. राईट टू एज्युकेशन हे नंतर आला नियम, म्हणजे मी असं म्हणत नाही, राईट टू एज्युकेशनमुळे जे बदललं तेही सांगतो. त्यामुळे लॉ ऑफ द लँड हे पण एला माहिती असलं पाहिजे. जे सेवेत आहेत, जे ट्रस्टेड सर्वंट आहेत, त्यांना लॉ ऑफ द लँड पण माहीत असलं पाहिजे. नाही तर काय होतं तेही शेअर करतो. आपल्याला डेप्युटी कमिशनर रत्नाकर गायकवाड यांनी तेव्हा 1 रुपया मीटिंगमध्ये दिली. आपण जर टिकवलं असतं तर आपल्याला जे वणवण फिरायला लागतं मीटिंग रूमसाठी, मिळते का बघा, या ठिकाणी ए नाही आहे तर त्या ठिकाणी मीटिंगला कोण जागा देईल शोधा,
मग कोणतरी दया करून कुठची तरी संस्था आपल्याला जागा देते, मग आपण मीटिंग करतो. आपण जर 1 रुपया मीटिंग टिकवली असती तर आपण एची रूढीही टिकवली असती आणि 1 रुपयात मीटिंगही केली असती. कारण 7वी रूढी सांगते की हे फुकट काही घेत नाही. आता मी एक माझा मत सांगेन, हे माझं मत आहे, तत्व नाही हेचं, की फुलाची पाकळी देणं म्हणजे सेल्फ सपोर्ट नाही. आपण बऱ्याच ठिकाणी मीटिंगच्या वर्गांचे फुलाची पाकळी म्हणून देतो की ये नाही एम नो एम ले लो हम इतना देत आहे, आणि त्यात पण खुश होतो की 5,000 रुपये हे साल दिया, सगळे वर्गातले टाळ्या वाजवतात. मी एकदा आमच्या बिझनेस मीटिंगमध्ये विचारलेलं की 5,000 दिले, या वर्गाचं जर कमर्शियल रेटने दिलं तर 5 लाख रुपये होतील, मग टाळ्या बंद. आपण ही 1 रुपयाची मीटिंग जर टिकवली असती तर आपण भाडं दिलं असं झालं असतं आणि रूढी वाचली असती आणि आपल्याला वर्गही असते. तर आपण नेमके कुठे चुकलो? मी लॉ ऑफ द लँड माहीत असलं पाहिजे, ट्रस्टेड सर्वांना सांगितलं, तोही अनुभव सांगतो. आपल्या GSOचं ऑफिस 1989 पर्यंत सावित्रीबाई फुले शाळेत होतं मुंबईला. त्याच्यानंतर ते म्युन्सिपल शाळेमध्ये फायर ब्रिगेडच्या मागे भायखळा स्टेशनच्या जवळ शिफ्ट झालं. किती जण गेले म्हणजे सगळे जुने सभासद गेले असतील, मी जाऊन आलोय. त्यानंतर राईट टू एज्युकेशन हा कायदा आला आणि राईट टू एज्युकेशन कायदा आल्यामुळे आपल्याला त्या शाळेतनं निघा सांगितलं. कारण आपलं ए काय करत नाही मध्ये लिहिलेलं आहे, ते कोणीतरी कायद्यातल्या माणसाने दाखवलं की तुमचं ए काय करत नाही मध्ये दाखवलेलं आहे की ए कुठच्याही दारूचं आणि ह्याचं शिक्षण देत नाही. नो एज्युकेशन अबाउट अल्कोहोलिझम. आपण अनुभवातनं सांगतो, एज्युकेट करत नाही, शिकवत नाही कोणालाही. त्यामुळे आपली एज्युकेशनची पद्धत नाही आहे. पण राईट टू एज्युकेशनचा हा कायदा आल्यानंतर जर कार्यक्रमाची माहिती आणि लॉ ऑफ द लँड पहिल्यापासून माहिती असेल तर आपलं पुस्तक सांगतं की आपला रिकव्हरी प्रोग्राम एज्युकेशनल व्हरायटीचा आहे. त्यामुळे हे जर तेव्हाच्या ट्रस्टेड सर्वांना माहिती असतं आणि त्यांनी पुस्तक दाखवलं असतं ज्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आर रिकव्हरी प्रोग्राम इज ऑफ एज्युकेशनल व्हरायटी, कदाचित चान्स असता आपण टिकलो असतो. आज आपण डायरेक्ट भायखळा दक्षिण मुंबईतनं गेलो खारघरला, आणि खारघरला भाडं भरावं लागतं. आणि आत्ताच खजिनदार जनरल सर्व्हिस ऑफिसचं सगळीकडे मेसेज येतोय की आपण डेफिसिटमध्ये आहोत, कर्जात किंवा तुटवड्यात आहोत. तर तुटवडा येतो तेव्हा या सगळ्या इतिहासाचं कामाला येतं की नेमकं कुठे चुकलो आपण, एक्झॅक्टली वेअर वी वेंट रॉंग. कोण दोषी होतं, कोण होता रे पदाधिकारी तेव्हा? मला ती सवय होती पहिले की असं झालं म्हटल्यानंतर GSO अध्यक्ष कोण होता तेव्हा, हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की चुकलं काय नेमकं आणि आपण काय करू शकलो असतो, नाही केलं, आता काय करू शकतो, हा मुद्दा आहे. तो मुद्दा आपण माहीत करायला पाहिजे. लॉ ऑफ द लँड माहीत नसल्यामुळे काय होतं, पेपरात आपले एचे आर्टिकल्स येतात, एच्या आर्टिकल्समुळे आपल्याला दारुड्यांपर्यंत पोचता येतं. दारुड्यांपर्यंत पोचल्यामुळे त्यांचा जीव वाचतो, कुटुंबाचा जीव वाचतो आणि खरंच चांगलं काम होतं, उत्तम काम होतं, वंडरफुल. पण लॉ ऑफ द लँड माहीत नसल्यामुळे काय होतं, आपण प्रेस रिपोर्ट जेव्हा येतो तेव्हा प्रेस नोट देत नाही. आपल्याकडे PI किट आहे, जी किती जणांना माहिती नाही, GSOमध्ये मिळतं PI किट. तर PI किट मिळतं, त्याच्यामध्ये कसं पत्रव्यवहार करावा ह्याचे सॅम्पल्स आहेत. पत्रव्यवहार कसा करावा हे माहीत नसेल, प्रेस नोट कशी द्यावी माहीत नसेल तर काय होतं, 2001 ते 2003 मधली गोष्ट. एका पत्रकाराने एक सभा अटेंड केली. आपल्या दुर्दैवाने त्याच्या छापण्याच्या बुद्धिमत्तेने आपली अमेरिकेतली अध्यक्षा, GSOची अध्यक्षा, आणि एका दारूचा ब्रँड, दोघांची नावं सेम होती. तर त्यांनी त्या अध्यक्षेचं नाव विरुद्ध दारूचा ब्रँड असं त्यांनी शीर्षक छापलं आणि एची मीटिंग झाली असं छापलं. दारूच्या ब्रँडनी पत्रकाराविरोधात केस केली आणि एला सह आरोपी म्हणून जोडून टाकला. चुकलं कोणाचं? पत्रकाराचं. आपण म्हणू पत्रकाराचं चुकलं कोणाचं? आपलं. आपण प्रेस नोट दिली नाही. आपण जर प्रेस नोट दिली असती, अरे तो मस्त लिहितो यार, तो पत्रकार जबरदस्त आहे, त्यांनी हेच लिहिलं ना, जॅक अलेक्झांडरचं आर्टिकल, आपण म्हणतो की त्याच्यामुळे काय वाहवा झाली, आपण लिहू दे त्याला. नाही, प्रेस नोट द्यायला पाहिजे, रूढी सांगायला पाहिजे आलेल्या लोकांना की आमच्या रूढी आहेत बाबा, आम्हाला पोचवू नका. हे नाही सांगितलं तर काय होतं, केस झाली आणि त्यातनं बाहेर पडायला किती वर्ष लागली? 10 वर्ष धावपळ, वकील, ओळखीतले वकील, कारण एला परवडणार नाही बाजारभावानी सुप्रीम कोर्टापर्यंत वकील द्यायला.
मग धावपळ, वकील, हे सभासदांची मदत, हे ते करून योगायोगाने आपण परस्पर दोषी नाही म्हणून दयाळू कनवाळू जजनी आपल्याला सोडून दिला. शिकलं पाहिजे आपण याच्यातनं, नाही तर परत आपण गोत्यात येणार. आपण हल्ली जनमाहिती करताना सांगतो दारू आमची सुटली तुझी पण सुटेल. मी एका ओल्ड टायमरच्या आवाजात हे ऐकलेलं आहे 40 वर्ष सोबत. मी त्याला म्हटलं साहेब नाही सुटत हो, मी हे मध्ये आलो दारू सोडायला, तुम्ही सांगितलं दारू सुटत नाही, आजच्या दिवस प्यायची नाही, बास आयुष्यभर पिणार नाही. वंडरफुल, जमतंय आज, पण सुटेल चुकीचा शब्द. वन्स अन अल्कोहॉलिक ऑलवेज अन अल्कोहॉलिक. तुम्ही बोलता एक करता एक, केलं ते सांगायचा कार्यक्रम आहे, काय करणार ते सांगायचा कार्यक्रम नाही. त्यामुळे हे करू नका, हे परिणाम होतात. हे इतिहासातनं शिकायला पाहिजे. मला कोणीतरी सांगितलं काय होईल, आकर्षण आहे, येईल. प्रमोशन आणि अट्रॅक्शन मधला फरक आहे. मी दारुडा आहे, मी दारू पिऊन माझी बायको सोडून देणार होती, मला घरच्यांनी बेदखल केलेला, मी फाटके कपडे घालायचो, व्यापारी असून आज मी असा उभा आहे. हे दारूने दिलं अट्रॅक्शन, या दारू सुटेल प्रमोशन. हे इतिहासातनं शिकायला पाहिजे. काय चुकलं आणि जर नाही सुधारलो तर परिणाम हे होतात. एनिवे 2 अनुभव सांगतो, माझं शेअरिंग संपवतो. 66 वर्ष झाली, 66 इयर्स. मी मगाशी म्हटलं स्ट्रक्चर नसेल तर काय होतं, एरिया कमिटी पत्ता नाही, डिस्ट्रिक्ट कमिटी पत्ता नाही. आता मध्यंतरी आपण स्टेट कमिटीचा विचार करत होतो, पत्ता नाही. स्टेट कमिटी चालू झाली होती, मग तिला स्ट्रक्चरवर घ्यायचा की नाही. स्टेट कमिटी अर्थात महाराष्ट्रापुरती, MRSS बाकी ठिकाणी पण काही ठिकाणी झाली, काही ठिकाणी नाही झाली. स्ट्रक्चरमध्ये घ्यायचं नाही घ्यायचं, घ्यायचं नाही घ्यायचं. खो खो कबड्डी अजूनही चालू आहे. सेवा राहते बाजूला, दोषी कोण हे शोधण्यात सगळा वेळ जातो. परिणाम काय होतो. सत्यमेव जयते 2012 1 जुलै. कोण कोण सत्यमेव जयतेच्या आधी आले त्यांना माहिती आहे. प्रचंड कॉल्स, प्रचंड. एक सिम कार्ड ठाण्यामध्ये आणलेलं आपण, एक सिम कार्ड, त्याच्यावरती रोज एवढे असंख्य कॉल यायचे की आम्ही 6-7 जण बसायचो तरी सुद्धा कमी पडायचं. असे छोटेसे चिठ्ठ्या दिलेल्या, नाव, प्रॉस्पेक्टचं, गाव, पत्ता. एवढे कॉल आले की तिकडे यायचा पत्ता नाही, काहीशे मैलपर्यंत यायची मीटिंग नाही. जाऊन तेवढं 100 मैल जायला त्या ग्रुपकडे पैसे नाहीत की एवढा 100 मैल प्रवास करून त्याला मेसेज द्यायचा. एका दारुड्याला मेसेज द्यायला एवढे 100 मैल जायचे. मग ते एबीटीने काय केलं, BWला मेसेज द्यायला, ते अध्यात्म सध्या राहू दे बाजूला. पण प्रचंड पैसा लागणार होता, पैशाचा तुटवडा आणि फेलोशिपचं अस्तित्व नाही, यामुळे असला प्रॉब्लेम. त्यामुळे किती मेसेज पोचूच शकले नाहीत. मला माहिती आहे पत्र टाकलेली किती परत आले आहेत. मी बरीचशी कुरिअर केलेली आहेत, पत्र परत आली नाही, तिथे ज्याला पाठवलं त्याचा पत्ताच सापडला नाही वगैरे वगैरे. कारण दारुड्याचं कुटुंब काय हो, नाईलाज फोन करायचं, या पाणी चक्कीच्या मागे, याच्या बेकरीच्या मागे. तो पत्ता कुरिअरवाला बघणार, परत निघून येणार. कुरिअरचे पैसे वाया. का? तिकडे जर मीटिंग असती जवळपास तर सभासद पोचला असता. का नाही तिकडे मीटिंग? कारण स्ट्रक्चर्ड सर्व्हिस पूर्ण नाही, एरिया कमिटी नाही, ग्रुप्स चालू व्हायच्यासाठी एफर्ट्स बरोबर होत नाही. जे सभासद उत्साही आहेत ते प्रवास करतात, ते प्रयत्न करतात, ग्रुप चालू करतात, ग्रुप बंद पडतो. स्ट्रक्चर पूर्ण असेल तर आज सत्यमेव जयतेचा इफेक्ट वेगळा दिसला असता. प्रचंड मोठं काम झालं, प्रचंड. म्हणजे हे खरंच देवाची कृपा, देवाची कृपा म्हणतो. सत्यमेव जयते ही आपल्या एवर झालेली आणि दारुड्यांवर झालेली देवाची कृपा होती, जी आपण घालवली. काय करू शकतो आता त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि शेवटी एकता नाही तर परिणाम काय होतो. दक्षिण भारतामध्ये कोणीतरी परत GSO चालू करायला निघालं की आमचं चूल वेगळी, तुमची चूल वेगळी, मरा तुम्ही तिकडे, आम्ही मरतो इकडे. आणि आपण छाती ठोकपणे सांगतो युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी ग्रो. इकडे राहतोस ना, तू त्या एरियात जाऊन एक ग्रुप चालू कर, आम्ही येऊ मीटिंगला. ही ग्रोथ झाली. या माणसाच्या या डोक्यात जातो लय, मी चाललो दुसरा ग्रुप चालू करायला. माझा ग्रुप चालूच राहणार नाही, माझी प्रवृत्तीच चांगली नाही, वृत्ती चांगली नाही, ग्रुप चालू राहणार नाही. हे का होतं? कुठेतरी आपण चुकतोय. केवळ ते दक्षिणेकडचे चुकलेत का भारतातले? केवळ आपण चुकलोय का? काहीतरी चुकलंय. इतिहासातनं जर आपण शिकलो नाही काय चुकलंय तर काही वर्षांनी माझ्यासारखाच कोणतरी परत एकदा हेच शेअर करणार आहे, आपण परत तेच ऐकणार आहोत आणि परत एकदा मस्त चाललंय, टाळ्या वाजवा, कार्यक्रम संपवा. आज बोलायची संधी दिली, आपण ऐकला. धन्यवाद.